नमस्कार. या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पाठीमागच्या व्हिडिओमधून आपण 16 डिसेंबर रोजी झालेल्या सीटेट पेपर 1 ची मराठी या विषयाची आपण संभाव्य उत्तर सूची पाहिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमधून आपण 17 जानेवारी रोजी जो काही सेकंड पेपर झाला म्हणजे 16 डिसेंबर रोजी ज्यांचा सेकंड पेपर होणार होता तो पोस्टपोन झाला होता 17 जानेवारीला. त्या 17 जानेवारीला जो काही सेकंड पेपर झाला होता त्या सेकंड पेपर मधील आपण पहिली भाषा मराठी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी संभाव्य उत्तर सूची आहे मराठी या विषयासाठीची तर ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी लक्षात ठेवा की ही जी काही सर्व उत्तरे आहेत तर त्या ठिकाणी आपण म्हणूया की एक संभाव्य सांगितलेले आहेत. या ठिकाणी ही सर्व उत्तरे बरोबरच असतील असं नाही. तर यासाठी तुम्हाला पाहिजे काही सीटेटची आन्सर की येईल तर त्यावेळेस तुम्हाला पुन्हा एकदा चेक करावं लागेल. एखाद्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी चुकू शकतं तर हे थोडंसं लक्षात ठेवा. म्हणजे ही काही सगळीच या ठिकाणी उत्तरे फायनल असतील असं नाही. रोजी तर 17 जानेवारी रोजी झालेल्या पेपर मधील या ठिकाणी हा उतारा होता की गावोगावी गुळ निर्मिती करणारे गुऱ्हाळे लोकजीवनाचा अविभाज्य घटक होते. तर हा या ठिकाणी उतारा आलेला होता. हा उतारा सुद्धा सोपाच विचारण्यात आलेला होता. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा की याच्यावरती प्रश्न सुद्धा सोपे विचारले होते. त्या ठिकाणी हा एक पहिला प्रश्न विचारला होता की लेखिकेने लोकजीवनाचा अविभाज्य घटक असे कोणाला म्हटले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पहिल्याच ओळीमध्ये मिळून जाईल. याचं ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर होतं की लोकजीवनाचा जो काही अविभाज्य घटक आहे तो गुऱ्हाळे याला म्हटलेलं आहे. प्रश्न पुढचा होता की ऊसाचा रस काढण्यासाठी केल्या जाणाऱ्या लाकडी यंत्रासाठी कोणत्या झाडाचे लाकूड वापरण्यात येत असे. तर ऊसाचा रस काढण्यासाठी जे काही लाकडी यंत्र वापरण्यात येत होतं तर त्यासाठी जांभळीच्या लाकडाचा वापर केला जात होता. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर होतं. क्रमांक 3 होता लोकमनाने कोणत्या कृतीला आपले कर्तव्य मानले आहे. तर लोकमनाने कोणत्या कृतीला आपले कर्तव्य मानले आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 देवाचा कौल घेणे. तर हे याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न पुढचा आहे माहूस हे गाव कोणत्या गावाजवळ आहे. तर माहूस हे जे काय गाव होतं तर ते या ठिकाणी वाळपई या गावाजवळ होतं. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा होता लेखिकेच्या मते आज कोणती पूर्व परंपरा नामशेष झालेली आहे. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 होतं गुऱ्हाळाची परंपरा नामशेष झालेली आहे. प्रश्न पुढचा होता लेखिकेने सांगितल्याप्रमाणे लोकसंस्कृतीचे जतन करणारे व्यक्तिमत्व हे कोणत्या गावचे वेगळेपण आहे. लोकसंस्कृतीचे जतन करणारे व्यक्तिमत्व हे कोणत्या गावाचे वेगळेपण आहे. तर याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 3 नेत्रावळी या गावाचं. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर होतं. प्रश्न पुढचा होता कोण कोण वाळपई केपे महादाई तर हे काय आहेत. तर हे जे काय आहेत ही गावांची नावं आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 विशेष नाम आहेत. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा होता आहे होता झाला केला या शब्दांना व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात. तर आहे होता झाला केला तर ही क्रियापदे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा होता 9वा प्रश्न की देवा रोज दिल्यानंतर कोणती कृती केली जात असे. तर या ठिकाणी देवा रोज दिल्यानंतर गुळ निर्मितीची कृती केली जात असे. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर होतं. अशा प्रकारे एकूण 9 प्रश्न हे उतारावरती विचारलेले होते. एकदम सोपे प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्या ठिकाणी आता आपण कवितेवरती जे 6 प्रश्न या ठिकाणी विचारले होते तर त्यांची उत्तर या ठिकाणी आपण पाहूया. तर या ठिकाणी अशा प्रकारची ही कविता विचारली होती. नका समजू सोप्या यशाच्या वाटा हरेक वाटेला अनोळखी फाटा. तर अशा प्रकारे ही एक कविता होती. आता याच्यावरती प्रश्न विचारण्यात आले होते की गोठणे या शब्दातून सूचित होणारा अर्थ शोधा. तर जे काय गोठणे आहे तर नेमका गोठणे या शब्दाचा अर्थ या कवितेमध्ये काय आलेला आहे. तर याचा अर्थ थिजणे. ऑप्शन क्रमांक 1 गोठणे म्हणजे थिजणे किंवा ठिकाणी आपण म्हणूया थांबणे. तर अशा प्रकारचा अर्थ या कवितेमध्ये आलेला आहे. प्रश्न पुढचा कोणत्या वृत्तीचा त्याग करून यशाची पताका फडकविण्याचे आवाहन कवी करत आहे. तर अशा प्रकारचा हा एक दुसरा प्रश्न आला होता. तर याचं उत्तर आहे आळस. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. पुढचा कवीच्या मते यश प्राप्त करण्याचा मार्ग हा सोपा नाहीये कारण. तर यश प्राप्त करण्याचा मार्ग हा सोपा नाही याचं कारण काय. तर याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 1 की पावलोपावली संघर्ष करावा लागतो. त्याच्यामुळे कोणतेही यश प्राप्त करण्याचा हा मार्ग सोपा नाही. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर होतं. प्रश्न क्रमांक 13
कवीच्या मते कोणकोणत्या कृतीतून परस्पर देवाणघेवाण होत असते? परस्पर देवाणघेवाण खालीलपैकी कोणत्या कृतीमधून होत असते? वशिला, जिद्दनी आळस, काटेनी स्पर्धा, आळसनी दिवटा. तर यापैकी ऑप्शन क्रमांक 1 तर वशिला. तर वशिला याच्यामधून परस्पर देवाणघेवाण होत असते. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर या कवितेप्रमाणे येतं. पुढचा होता कवितेत चलाख या आशयाचा कोणता शब्द योजला आहे? तर चलाख हा जो काय शब्द आहे या आशयाचा कोणता शब्द या कवितेमध्ये आलेला आहे? तर याचं उत्तर बेरकी. ऑप्शन क्रमांक 4. तर बेरकी हा शब्द चलाख या आशयाचा या कवितेमध्ये आलेला होता. प्रश्न पुढचा, प्रस्तुत कवितेचा मुख्य आशय काय आहे? तर या कवितेचा आशय काय आहे? तर यश प्राप्तीचा मूल मंत्र तर या कवितेमधून दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे यश प्राप्तीचा मूलमंत्र. तर अशा प्रकारे एकूण 15 प्रश्न हे कविता आणि उत्तरावरती विचारले होते. सोपे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले होते. तर आता या ठिकाणी आपण पेडागॉजीवरती आधारित जे काय 15 प्रश्न विचारले होते तर त्यांची उत्तर या ठिकाणी आपण बघूया. तर यापैकी पहिला प्रश्न होता की अनुमान करणे म्हणजे काय? तर अनुमान करणे म्हणजे नेमकं काय असतं? तर हे सुद्धा आपण बऱ्याच वेळा बघितलं होतं. तर अनुमान करतो आपण, वाचन वगैरे करत असताना अनुमान करतो. तर अनुमान करत असताना आपण काय करत असतो? तर प्रमाण आणि सुसंगतीचा वापर त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे असं नाही की या ठिकाणी आपण कशाचाही त्या ठिकाणी अर्थ वगैरे लावतो, तर तसं नसतं. तर या ठिकाणी आपण प्रमाण आणि सुसंगतीचा वापर करून अर्थाविषयी तर्क त्या ठिकाणी लावत असतो. तर त्याला अनुमान करणं असं म्हटलं जाईल. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये काय म्हटलं की काय सूचित केलं आहे ते समजण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे या ठिकाणी नेमकं त्याच्यामधून काय सुचवायचं आहे तर त्याचा फक्त आपण प्रयत्न करत असतो. तर त्याचा प्रयत्न आपण करत नसतो. तर या ठिकाणी आपण काय करतो, त्याच्या पुढे जाऊन नेमकं अर्थाविषयी म्हणजे त्याच्यातून एक आपल्याला काय सांगायचं आहे ते तर आपण समजून घेतो, परंतु त्याच्यामध्ये नेमका अर्थ काय निघत आहे तर याचा आपण तर्क लावत असतो. म्हणजेच प्रमाण आणि सुसंगतीचा वापर सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा होता की रचना आत्मसात करण्यासाठी अभ्यास या पद्धतीचा पुरस्कार कोणी केला? आता ठिकाणी एक तर हा जो काय प्रश्न आहे तुम्ही थोडा व्यवस्थित वाचला की तुम्हाला समजून जाईल की या प्रश्नामध्ये काहीतरी थोडीशी गडबड आहे. की रचना आत्मसात करण्यासाठी अभ्यास या पद्धतीचा पुरस्कार कोणी केलेला आहे? म्हणजे या ठिकाणी एक व्यक्ती या ठिकाणी विचारलेले आहे, परंतु खाली या ठिकाणी ऑप्शन थोडेसे वेगळे आहेत. म्हणजे कदाचित हा जो काय प्रश्न आहे तो रद्द होऊ शकतो. तर या ठिकाणी रचना आत्मसात करण्यासाठी म्हणजे ज्ञान रचनावादी विषय या ठिकाणी म्हटलेला आहे. ज्ञान रचनावाद म्हटलं की या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल, परंतु कोणी म्हटलेलं आहे म्हणून या ठिकाणी हा प्रश्न थोडासा संदिग्ध येतो. परंतु तरी सुद्धा आपण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे की रचना आत्मसात करण्यासाठी जी काय अभ्यास पद्धती आहे तर ती नेमकी कोणती किंवा पुरस्कार कोणी केला आहे. थोडंसं वेगळंच आहे तरी सुद्धा जी संवाहक भाषा शिक्षण आहे तर त्याच्यामध्ये रचना आत्मसात करण्यासाठीची अभ्यास पद्धती या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे, परंतु प्रश्न या ठिकाणी चुकीचा आहे. तर तुम्हाला या प्रश्नाविषयी काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न पुढचा आहे परातीकरण गृहीतका अनुसार. परातीकरण म्हणजे स्कॅफोल्डिंग. आपण स्कॅफोल्डिंग हे पाहिलेलं आहे. स्कॅफोल्डिंग या गृहीतकानुसार या ठिकाणी नेमकं काय असतं तर या गृहीतकानुसार काय होतं तर सामाजिक आदान प्रदान हे एक सशक्त माध्यम आहे ज्यामुळे शिकण्याची प्रक्रिया घडते. म्हणजे या ठिकाणी वायगोस्की यांचा हा सिद्धांत आहे परातीकरण गृहीतक. तर याच्यामध्ये सामाजिक आदान प्रदान म्हणजे सोशल इंटरॅक्शन या अनुसार एक सशक्त माध्यमानुसार शिकण्याची काय प्रक्रिया आहे ती घडत असते. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा होता 19 क्रमांकाचा प्रश्न की शिक्षिका एक पुढील कृती करते, नियमितपणे करते असं ठिकाणी म्हटलेलं आहे की वर्गातील मुलांना 5-5च्या गटात विभाजित करते आणि त्यांना चर्चा करण्यासाठी दैनंदिन व्यवहारातील विषय देते. नंतर गटातील एक मुलाची निवड करून त्यांना वर्गात व्यक्त होण्यास सांगते. शिक्षिकेला यातून कोणत्या गोष्टीला उत्तेजन द्यायचं आहे? आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये गट कार्य आपण म्हणूया गट कार्य तर केलेलंच आहे, परंतु गट कार्य करून गट चर्चा करून त्यापुढे काहीतरी वेगळं केलेलं आहे. म्हणजे काय केलं, गट केलं, त्यानंतर त्याच्यामध्ये चर्चा घडवून आणली, त्याच्यामध्ये विषय दिले, नंतर त्या गटातील एकाची मुलांची निवड केलेली आहे आणि वर्गामध्ये व्यक्त होण्यास या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्याला जे काय शेवटी सांगितलेलं असं त्याच्यावरती विचार करावा लागेल की वर्गामध्ये गट कार्यामधूनच निवड केलेली आहे. म्हणजे लक्षात ठेवा याच्यामध्ये गट कार्य किंवा चर्चा क्षमता या ठिकाणी येणार नाही. या ठिकाणी आपल्याला व्यक्त करण्याची जी संधी आहे, व्यक्त होण्यास सांगितलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्याला पुढे यायचं आहे आणि
आणि पुढे येऊन व्यक्त व्हायचं आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलं जातं, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या गट चर्चेमधून गट कार्य केल्यानंतर त्यांना नेमकं काय समजलेलं आहे, त्यांनी त्या गट कार्यामधून गट चर्चेमधून नेमकं त्यांनी काय घेतलेलं आहे, तर हे त्यांना स्वतःला व्यक्त व्हायचं आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांची भाषिक क्षमता किती विकसित झालेली आहे, त्यांच्यामध्ये काय अस्खलता आलेली आहे का, तर हे या ठिकाणी पाहिलं जाईल. म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, तर या ठिकाणी लक्षात ठेवा CALP म्हणजे कॉग्निटिव्ह अकॅडमिक लँग्वेज प्रोफिशियन्सी म्हणजे ज्ञानात्मक प्रगत भाषिक अस्खलता. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याला त्याच्यामधून समजून विद्यार्थी ती भाषा सर्वांसमक्ष या ठिकाणी मांडत आहे का, त्यांच्यामध्ये काय अस्खलता आलेली आहे का, तर हे याच्यामधून तपासलं जात आहे किंवा याला या ठिकाणी उत्तेजन दिलं जात आहे. लक्षात ठेवा गट कार्य या ठिकाणी केलं जातच आहे, परंतु त्यापुढे या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणजे गट कार्यामधून विद्यार्थ्यांनी नेमकं काय घेतलं, त्याच्यामधून विद्यार्थ्यांमध्ये काय प्रगती झाली, त्याच्यामधून काही विद्यार्थ्याची भाषिक क्षमता अस्खलता त्याच्यामध्ये आली का, तर हे या ठिकाणी तपासलं जात आहे किंवा यासाठी उत्तेजन दिलं जात आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर येईल. त्या ठिकाणी आपण बघूया की सेटेडच्या आन्सर की अनुसार याचं उत्तर काय येत आहे, परंतु या ठिकाणी माझ्या अभ्यासानुसार ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे 20 क्रमांकाचा प्रश्न की विद्यार्थ्यांना वाचन शिकवण्याच्या उद्दिष्टांपैकी पुढीलपैकी कोणते एक उद्दिष्ट नाही. जे काय विद्यार्थ्यांना वाचन शिकवलं जातं तर त्यासाठी काही उद्दिष्ट असतात, यापैकी कोणतं उद्दिष्ट या ठिकाणी वाचन शिकवण्याचं नाही. तर मजकूर वाचताना अनुमान लावणे, त्या ठिकाणी मजकूर वाचत असताना आपण अनुमान लावत असतो, तर हे उद्दिष्ट आहे. मजकूर वाचताना आपल्या पूर्वज्ञानाचा वापर करणं, तर कोणताही मजकूर आपण वाचत असतो त्यावेळेस पूर्वज्ञान जे काय आहे ते जागृत होतं, आपण त्याचा वापर या ठिकाणी वाचन करत असताना करत असतो, तर हे एक उद्दिष्ट याचं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्ये म्हटलंय की फक्त मजकुराचा अर्थ शोधणे. म्हणजे वाचनाचा हा एक उद्देश असतो का की फक्त एखाद्या मजकुराचा अर्थ शोधणं, तर नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 तर याचं उद्दिष्ट येणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. आणि ऑप्शन क्रमांक 4 मध्ये मजकुराचा आणि त्यातील शब्दांचा योग्य असा अर्थ लावणे. म्हणजे मजकुराचा सुद्धा आणि मजकुराच्या बरोबर त्याच्यामध्ये काही शब्द आहेत त्यांचा सुद्धा योग्य अर्थ लावणं, तर हे सुद्धा उद्दिष्ट असतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 फक्त मजकुराचा अर्थ शोधणे, म्हणजे अर्थ शोधण्यासाठी आपण या ठिकाणी वाचन करत नाही, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे 21 क्रमांकाचा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्रमाणे अभिजात भाषेचा अभ्यास म्हणजे काय. तर NEP 2020 तर याच्यावरती प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला होता 17 तारखेला की अभिजात भाषेचा जो काय अभ्यास आहे त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तो नेमका काय आहे. त्रिभाषा धोरणातील एक भाषा, एक अनिवार्य भाषा, एक अतिरिक्त पर्याय की द्वितीय भाषा. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जी काय त्रिभाषा धोरण आहे तर त्याच्यामध्ये अभिजात भाषा या ठिकाणी शिकलीच पाहिजे असं सांगितलेलं नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. तर त्याच्यामध्ये ज्या काही भाषा आहेत त्या त्रिभाषा धोरणामध्ये त्या भाषा वेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये ही जी काही अभिजात भाषा आहे ती सुद्धा एखादी येऊ शकते, परंतु या ठिकाणी हे जे काय आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अनुसार तर त्याच्यामध्ये अभिजात भाषेचा जो काय अभ्यास आहे तो फक्त एक अतिरिक्त पर्याय म्हणून दिलेला आहे. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे या ठिकाणी उच्च लेवलला, तर माध्यमिक मध्ये या ठिकाणी एक अतिरिक्त पर्याय म्हणून एखादी अभिजात भाषेचा अभ्यास या ठिकाणी केला जाऊ शकतो. ऑप्शन क्रमांक 3 हे याचं अचूक असं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की मीनाला एनव्हिसेस हा शब्द ऐकताना किंवा वाचताना कळतो, मात्र तिला या शब्दाचा वापर करता येत नाही, तिच्या या शब्दसंग्रहाला काय म्हणता येईल. तर हा जो काय शब्द आहे एनव्हिसेस हा जो काय शब्द आहे तो ऐकताना आणि वाचताना कळतो, परंतु नेमका त्या शब्दाचा वापर कसा करावा हे तिला समजत नाही. आणि मग अशा प्रकारचे काय शब्दसंग्रह असतील तर त्या शब्दसंग्रहाला काय म्हटलं जाईल, अशा प्रकारचा प्रश्न होता. सक्रिय म्हणजे ऍक्टिव्ह, उदासीन पॅसिव्ह, अवघड शब्द, नवीन शब्द. तर लक्षात ठेवा की तो नेमका कळतो, आपल्याला ऐकताना कळतो, वाचताना कळतो, परंतु वापर करता येत नाही. म्हणजे या ठिकाणी तो शब्द ऍक्टिव्ह होत नाही, म्हणजे या ठिकाणी त्या शब्दाला उदासीन शब्दसंग्रह म्हटलं जाईल. म्हणजे असे भरपूर शब्द असतात आपल्याला ते समजतात, कळतात, परंतु त्यांचा वापर करता येत नाही. तर अशा शब्दांना आपण पॅसिव्ह वर्ड्स किंवा या ठिकाणी आपण म्हणूया उदासीन शब्दसंग्रह असं म्हणणार आहोत. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक पुढचा आहे
उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे काय? प्रोडक्टिव्ह या ठिकाणी आपण म्हणूया की उत्पादक म्हणजे नेमकं काय बाहेर दिलं जातं, म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की उत्पादक स्किल्स कोणत्या आहेत, तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे जे काही आपण लिहितो आणि संभाषण करतो याला आपण उत्पादक स्किल असं म्हणतो, प्रोडक्टिव्ह स्किल्स असं म्हणतो. म्हणजेच त्याचप्रमाणे उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे बाहेर पडणारे, म्हणजे लिहिताना आणि बोलताना आपण जे शब्द वापरतो त्यांना उत्पादक शब्दसंग्रह असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. लिहिताना म्हणजे आपण लिहिताना आपण उत्पादक म्हणजे तुमच्याजवळ जे काय आहे ते आपण बाहेर टाकतो किंवा या ठिकाणी आपण बोलताना शब्द वापरतो त्याला उत्पादक शब्दसंग्रह असं म्हटलं जाईल. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे उपयोगी भाषा शब्दसंग्रह म्हणजे प्रोडक्टिव्ह व्हॉकॅब्युलरी म्हणजे काय? या ठिकाणी सुद्धा वरचाच प्रश्न या ठिकाणी थोडक्यात फक्त वेगळ्या पद्धतीने विचारला आहे का उपयोगी भाषा शब्दसंग्रह म्हणजे प्रोडक्टिव्ह व्हॉकॅब्युलरी म्हणजे याचं आन्सर काय की नेमकं काय आहे? तर लक्षात ठेवा या ठिकाणी ऐकताना आणि वाचताना वापरण्यात येणारे शब्द. आता ऐकताना आणि वाचताना म्हणजे या ठिकाणी आपण इनपुट म्हणजे घेतो तर याला आपण प्रोडक्टिव्ह किंवा या ठिकाणी आपण प्रोडक्टिव्ह म्हणजे बाहेर पडणारे, तर याला आपण उत्पादक म्हणणार नाही किंवा उपयोगी म्हणणार नाही. लक्षात ठेवा. इतरांना बोलताना ऐकतो ते शब्द या ठिकाणी सुद्धा ऐकतो असं म्हटलेलं आहे त्याच्यामुळे हे सुद्धा येणार नाही. वाचनाच्या प्रक्रियेतील शब्द म्हणजे वाचन करत असताना, आता जे वाचन आहे ते सुद्धा आपण इंटेक करत असतो तर या ठिकाणी याचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 की बोलताना आणि लिहिताना वापरात येणारे शब्द. तर हे उपयोगी आहेत म्हणजे उपयोगी पडतात. आपण जे ऐकणारे आपण जे ऐकतो ते आपल्या पुरतेच मर्यादित असतात, परंतु आपण जे लिहितो जे बोलतो ते पुढच्यांना उपयोगी पडतात म्हणजे प्रोडक्टिव्ह, तर याला आपण उत्पादक असं म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 बोलताना आणि लिहिताना वापरात येणारे शब्द, तर हे याचं आन्सर येणार आहे. प्रश्न पुढचा होता अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी विद्यार्थ्याचं लक्ष भाषेचा संप्रेषणासाठी उपयोग करणं या उपक्रमाला भाषा अध्ययन अध्यापनात काय म्हणतात? बघा या ठिकाणी काय म्हटलंय की अपेक्षित परिणाम साध्य करायचा आहे म्हणजे लक्षात ठेवा की एक टार्गेट दिलेलं आहे, ते टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर टार्गेट पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याने लक्ष भाषेचा म्हणजे या ठिकाणी एकाच भाषेचा, इंग्रजी भाषा असेल हिंदी भाषा असेल एकच भाषा, लक्ष भाषेचा संप्रेषणासाठी उपयोग करायचा आहे म्हणजे एकाच भाषेमधून बोलायचं. म्हणजे आपण ठरवलं की एका दिवशी फक्त आज समजा वार आहे बुधवार, तर आज फक्त इंग्रजी भाषेमध्येच विद्यार्थ्यांनी बोलायचं म्हणजे याला काय म्हणायचं एक टास्क या ठिकाणी दिलेला आहे, तर याला काय म्हटलं जातं नियत कार्य असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 या टास्क असं म्हटलं जाईल. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आपण या ठिकाणी ठरवतो की या दिवशी ह्याच भाषेमधून बोलायचं, दुसऱ्या दिवशी त्याच भाषेमधून बोलायचं, तर याला आपण काय म्हणणार आहोत नियत कार्य किंवा टास्क असं या ठिकाणी म्हणणार आहोत. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे की अध्ययन अध्यापनात विद्यार्थ्यांच्या कामगिरीवरती लक्ष देण्यासाठी आणि त्यांची प्रगती सुधारण्यासाठी तयार करण्यात आलेली मूल्यमापन पद्धती म्हणजे काय? तर लक्षात ठेवा काय आहे की मूल्यमापन पद्धती. आता मूल्यमापन पद्धती ही विद्यार्थ्यांसाठीच असते, त्याच्यामुळे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी येणार नाही की विद्यार्थ्यांचं मूल्यमापन. या ठिकाणी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करूनच अध्ययन अध्यापनात विद्यार्थ्यांच्या कामगिरीवरती लक्ष देण्यासाठी, विद्यार्थ्यांची जी काही कामगिरी असेल त्याच्यावरती लक्ष देण्यासाठी आणि त्यांची प्रगती सुधारण्यासाठी तयार करण्यात आलेली जी काही मूल्यमापन पद्धती आहे त्याला काय म्हटलं जातं? तर लक्षात ठेवा प्रगती करायची आहे, विद्यार्थ्यांच्या कामगिरीवरती लक्ष ठेवायचं आहे, तर यासाठी जे काही मूल्यमापन विद्यार्थ्यांचं आपण करतो तर ते त्यांच्या शिक्षणासाठी करत असतो. म्हणजे त्यांचं जे काही शिक्षण आहे तर त्यांना लर्निंग मध्ये काय अडचणी येत असेल त्याच्यामध्ये सुधारणा केल्या जातील, कमकुवत बाजू या ठिकाणी सुधारल्या जातील आणि त्यांचं या ठिकाणी जे शिक्षण आहे सुकर केलं जाईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 शिक्षणासाठीचं मूल्यमापन या ठिकाणी केलं जातं. म्हणजे या ठिकाणी जी काही अध्ययन अध्यापन विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर लक्ष देण्यासाठी आणि त्यांची प्रगती सुधारण्यासाठी तयार करण्यात आलेली जी काही मूल्यमापन पद्धती असते ती म्हणजे शिक्षणासाठीचं मूल्यमापन. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे भारतातील शाळेतील भाषा हे धोरण म्हणजे काय? आता लक्षात ठेवा की या ठिकाणी थोडासा प्रश्न वेगळा विचारलेला आहे की तुम्ही शाळेतील भाषा नेमकी कोणती असते, तर असं या ठिकाणी विचारल्यावरती आपण या ठिकाणी म्हणू शकतो की बहुभाषिक शिक्षण असतं किंवा ठिकाणी आपण म्हणूया मातृभाषेतून शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. परंतु या ठिकाणी शाळेतील भाषा या ठिकाणी म्हटलेलं आहे की या ठिकाणी शाळेतील भाषा शिक्षण म्हटलेलं नाही, तर त्यामुळे थोडासा प्रश्न या ठिकाणी वेगळा वाटतो की भारतातील शाळेतील भाषा हे धोरण या ठिकाणी धोरण पण विचारलेलं आहे म्हटलेलं आहे. म्हणजे लक्षात ठेवा की जे काही भाषेचं
धोरण असतं म्हणजे भारतामधील ज्या काही शाळा आहेत त्या शाळेतील भाषांचं जे काही धोरण आहे तर ते त्रिभाषा धोरण आहे. ऑप्शन क्रमांक 4 की त्रिभाषा धोरण आहे. या ठिकाणी बाकीच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत की मातृभाषा आधारित बहुभाषिक शिक्षण. तर हे शिक्षण आहे की जे शिक्षण आहे ते कशा प्रकारचं द्यायचं म्हणजे प्राथमिक लेवलला शिक्षण वेगळं द्यायचं, त्यानंतर पुढचं शिक्षण वेगळं द्यायचं. म्हणजे कसं की प्राथमिक लेवलला मातृभाषेवरती शिक्षण द्यायचं म्हणजे मातृभाषेला जास्त भर द्यायचा. परंतु या ठिकाणी थोडंसं वेगळं विचारलं की भारतातील शाळा, मग शाळा म्हणलं की या ठिकाणी माध्यमिक सुद्धा शाळा येतील, उच्च माध्यमिक शाळा येतील. मग त्याच्यामध्ये तुम्हाला धोरण सांगावं लागेल तर त्याच्यामध्ये 3 भाषा आपल्याला महत्वाच्या असतात तर त्या सगळ्या या ठिकाणी या त्रिभाषा धोरणामध्ये येतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी येईल की भारतातील शाळेतील भाषा हे धोरण म्हणजे त्रिभाषा धोरण. प्रश्न पुढचा आहे, शिक्षिका विद्यार्थ्यांना प्रत्येकी 4 गटात विभागते आणि त्यांना दिलेली कथा वाचून त्यांचा सारांश करण्यास सांगते. विद्यार्थी गटात कार्य करीत असताना शिक्षिका लागेल त्याप्रमाणे त्यांना मदत करते, नंतर ती त्यांना वर्गासमोर व्यक्त होण्यास सांगते. या उपक्रमाला काय म्हणता येईल? इथं सुद्धा बघा गट कार्य या ठिकाणी केलेलं आहे, परंतु या ठिकाणी त्याचं आपण म्हणून जी निष्पत्ती आहे ती थोडीशी वेगळी आहे. म्हणून याला आपण गट कार्य हे नाव या ठिकाणी देणार नाही, कारण आपल्याला शेवटी नेमकं काय विचारलंय त्या ठिकाणी त्यांना वर्गासमोर व्यक्त होण्यास सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा काय सांगितलेलं व्यक्त होण्यास सांगितलेलं आहे म्हणजे त्यांचं गट कार्य करून झालेलं आहे, परंतु त्याच्या पुढे त्यांना या ठिकाणी नेलं गेलेलं आहे, त्यांना या ठिकाणी व्यक्त होण्यास सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी या उपक्रमाला काय म्हणता येईल? तर या ठिकाणी याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2 की परातीकरण म्हणजे स्कॅफोल्डिंग असं या ठिकाणी म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. पुढचं आहे, शिक्षिका वर्गातील मुलांच्या लिहिण्या बोलण्यातील सर्वसामान्य चुका संग्रहित करते, नंतर ती चुका कोणी केल्या आहेत हे न सांगता त्यावर चर्चा घडवून आणते. शिक्षिका नेमके या ठिकाणी काय करत आहे? त्या ठिकाणी बघा काय करत आहे, शिक्षिका चुका संग्रहित करते आणि नंतर त्या चुका कोणी केल्या आहेत तर हे या ठिकाणी न सांगता त्याच्यावरती चर्चा घडवून आणते. तर याला नेमकं काय म्हटलं जाईल? उपचारात्मक शिक्षण, मूल्यांकनोत्तर उपक्रम, चुकांचं विश्लेषण केलं जात आहे की या ठिकाणी प्रत्याभरण म्हणजे फीडबॅक घेतला जात आहे. आता या ठिकाणी काय केलं जात आहे की नेमके जे काही चुका आहेत त्या चुका संग्रहित केल्या गेलेल्या आहेत, त्या गोळा केल्या गेल्या आहेत. त्या चुका या ठिकाणी नेमका कोणी केलेल्या आहेत तर त्या ठिकाणी सांगितलेलं नाही, त्याच्यावरती फक्त चर्चा घडवून आणलेली आहे. तर या ठिकाणी याचं जे काय उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक जे काय 4 आहे, जे प्रत्याभरण म्हणजे चुकांबाबतीमध्ये जो काही फीडबॅक आहे तो सर्व विद्यार्थ्यांकडून घेतला जात आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर येणार आहे. तर या ठिकाणी जे प्रत्याभरण आहे तर ते उत्तर या ठिकाणी माझ्या मते हे येईल, परंतु चुकांचं विश्लेषण सुद्धा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. परंतु आता या ठिकाणी आपण बघूया की जे काय चुका आहेत त्या चुका न सांगता त्याच्यावरती चर्चा घडवून आणलेली आहे. म्हणजे ठिकाणी लक्षात घ्या की नेमकं चुका कोणी केल्या आहेत तर ते या ठिकाणी सांगितलेलं नाही. जर चुका कोणी केल्या आहेत हे सांगितलं असतं तर त्यांच्या चुकांचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे असं म्हणता आलं असतं, परंतु चुका न सांगता या ठिकाणी त्या चुकांवरती चर्चा घडवून आणलेली आहे. म्हणजे त्या चुकांबाबतीमध्ये प्रत्याभरण विद्यार्थ्यांचा फीडबॅक नेमका काय आहे तर हे या ठिकाणी केलेलं आहे. तर हे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर असू शकतं, परंतु आपण पाहूया सीटेट अनुसार नेमकं याचं उत्तर कोणतं असेल. तुमच्या मते याचं उत्तर कोणतं असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा आहे, भारतीय घटनेच्या 8व्या अनुसूचीत किती भाषा उल्लेखित आहेत? तर हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेला आहे. तर आपल्याला माहिती आहे एकूण 22 भाषा या 8व्या अनुसूचीमध्ये आहेत. तर अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी 17 जानेवारीच्या पेपर 2 मध्ये आलेले होते. पहिली भाषा ज्यांची मराठी होती तर त्यांच्या पेपरमध्ये. तर अशा प्रकारे आपण हे 30 प्रश्न त्यांची संभाव्य उत्तर या ठिकाणी आपण बघितले आहेत. तर काही प्रश्नांची उत्तर या ठिकाणी चुकू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला सीटेटची आन्सर की आल्यानंतर तुमची उत्तर तुम्ही परत चेक करू शकता. तर अशा प्रकारे 17 जानेवारी रोजी झालेल्या पेपरमधील मराठी या विषयाची संभाव्य उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहेत. तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.